पासवर्ड सुरक्षेचे जे नियम आपण आतापर्यंत पाळत आलो आहोत ते आता पूर्णपणे बदलले आहेत. आणि यामागे कारण आहे नवीन AI टूल्स, ज्यांनी सायबर सुरक्षेचं सगळं चित्रच पालटून टाकलंय. चला, तर मग आजच्या या विश्लेषणात पाहूया की ही कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI आपल्या पासवर्डसाठी किती मोठा धोका बनली आहे आणि यापासून सुरक्षित कसं राहायचं. जरा विचार करा. सोमवारी सकाळी कामावर आल्यावर एक ईमेल दिसतो. रात्रीच्या 3 वाजता कंपनीचं सर्वात महत्त्वाचं अकाउंट हॅक झालंय. ग्राहकांचा सगळा डेटा चोरीला गेलाय. आणि हा काही कुत्र्याचं नाव किंवा वाढदिवस ओळखण्यासारख्या सोप्या युक्तीने झालेला हल्ला नाहीये. हे सगळं घडायला किती वेळ लागला असेल? फक्त 60 सेकंदांपेक्षा कमी. हो, 1 मिनिटाच्या आत. जो पासवर्ड कॉम्प्लेक्स समजला जात होता तो तोडला गेला. पण हे इतक्या झपाट्याने झालं कसं? बरं, मग चला ह्याच्या मुळाशी जाऊया. अशी कोणती नवीन टेक्नॉलॉजी आहे ज्यामुळे पासवर्ड सुरक्षेचे आपले जुने नियम आता कुचकामी ठरले आहेत? बघा, पूर्वी काय व्हायचं? हॅकर्स ब्रूट फोर्स नावाची एक अगदी सरळ पद्धत वापरायचे, ज्यात अक्षरे आणि अंकांचे प्रत्येक संभाव्य कॉम्बिनेशन अक्षरशः वापरून पाहिलं जायचं. पण आता AI वापरते स्मार्ट फोर्स. ही पद्धत माणसांसारखा विचार करते, डेटाच्या आधारावर शिकते आणि जास्त हुशारीने पासवर्डचा अंदाज लावते. या सगळ्याच्या मागे आहे पासगॅन नावाचं एक AI टूल. आता याची रचना खूपच हुशार आहे. यात 2 न्यूरल नेटवर्क्स एकत्र काम करतात. एक पासवर्ड तयार करतं, तर दुसरं ते बरोबर आहे की नाही हे तपासतं. आणि हे सगळं शिकण्यासाठी ते लीक झालेल्या कोट्यावधी पासवर्ड्समधून माणसांच्या पासवर्ड ठेवण्याच्या सवयी शिकतं. तर ही प्रक्रिया नक्की चालते कशी? बघा, सगळ्यात आधी AI कोट्यावधी लीक झालेल्या पासवर्ड्सचं विश्लेषण करतं. त्यानंतर ते त्यातले पॅटर्न शिकतं. म्हणजे नावापुढे जन्मतारीख टाकणं किंवा ऐवजी @ वापरणं यासारख्या आपल्या सामान्य सवयी ओळखतं. आणि शेवटी याच माहितीच्या आधारावर ते केवळ रँडम अंदाज लावण्याऐवजी अत्यंत अचूक आणि संभाव्य पासवर्ड्स तयार करतं. आणि गंमत म्हणजे हे फक्त सॉफ्टवेअरपुरतं मर्यादित नाहीये. आजकाल सामान्य ग्राफिक्स कार्ड्समध्ये म्हणजे GPUsमध्ये इतकी प्रचंड शक्ती आहे की हल्लेखोर असे हजारो GPUs अगदी कमी पैशात भाड्याने घेऊन काही मिनिटात अब्जावधी पासवर्ड्स तपासून पाहू शकतात. खरं तर या स्मार्ट सॉफ्टवेअर आणि स्वस्त हार्डवेअरच्या संगमानेच सगळा खेळ बदललाय. तर मग या तंत्रज्ञानाचा आपल्या रोजच्या वापरातल्या पासवर्डवर काय परिणाम होतो याची आकडेवारी पाहिली ना, तर ती खरंच अंगावर काटा आणणारी आहे. फरक किती मोठा आहे हे जरा बघा. 2020 मध्ये ट्रूबफोडॉरसारखा एक कॉम्प्लेक्स पासवर्ड तोडायला जवळपास 22 तास लागायचे. आज AIमुळे तोच पासवर्ड 1 मिनिटापेक्षा कमी वेळात तुटतो. आणि पासवर्ड 1 सारखा पासवर्ड, ज्याला आधी 3 दिवस लागायचे, तो आता फक्त 6 मिनिटात क्रॅक होतो. होम सिक्युरिटी हिरोजच्या एका रिपोर्टनुसार जी आकडेवारी समोर आलीय ती तर अजूनच धक्कादायक आहे. 51% म्हणजे अर्ध्याहून अधिक सामान्य पासवर्ड्स 1 मिनिटाच्या आत क्रॅक होतात. ही आकडेवारी निश्चितच आपल्याला विचार करायला लावणारी आहे. इथे एक गोष्ट स्पष्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. हे AI थेट आपलं अकाउंट लाईव्ह हॅक करत नाहीये. जेव्हा एखाद्या कंपनीचा डेटा लीक होतो, तेव्हा त्यातले एन्क्रिप्टेड पासवर्ड्स हॅकर्सच्या हाती लागतात. आणि मग AIचा वापर करून हा डेटाबेस ऑफलाईन क्रॅक केला जातो. मग ह्या धोक्याचा सामना करायचा तरी कसा? घाबरू नका. चांगली बातमी ही आहे की काही सोप्या सवयी लावून आपण सुरक्षित राहू शकतो. चला, त्याबद्दलच बोलूया. यासाठी 3 सोपे पण खूप महत्त्वाचे नियम आहेत. पहिला नियम: पासवर्डच्या गुंतागुंतीपेक्षा त्याची लांबी जास्त महत्त्वाची आहे. 15 पेक्षा जास्त अक्षरांचा पासवर्ड नेहमीच अधिक सुरक्षित असतो. दुसरं, प्रत्येक वेबसाईटसाठी एक वेगळा पासवर्ड वापरा. आणि तिसरं, हे सगळं लक्षात ठेवणं कठीण असल्यामुळे एका चांगल्या पासवर्ड मॅनेजरचा वापर करा. पासवर्ड मॅनेजर तर आहेच, पण त्यासोबतच एक सुरक्षा कवच म्हणून 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजेच 2FA वापरणं हे आजच्या काळात अत्यंत गरजेचं आहे. याचा साधा अर्थ असा की पासवर्ड टाकल्यानंतरही लॉग इनसाठी फोनवर आलेला कोड किंवा फिंगरप्रिंट लागतो. त्यामुळे जरी पासवर्ड चोरीला गेला तरी 2FAमुळे आपलं अकाउंट सुरक्षित राहतं. पण विचार करा, या सगळ्याला एक अंतिम उपाय काय असू शकतो? तो म्हणजे पासवर्डच काढून टाकणे. हो, भविष्य पासवर्ड विरहित आहे. ह्या नवीन तंत्रज्ञानाला पासकी असं म्हणतात. पासकी म्हणजे काय? तर आपल्या फोन किंवा कॉम्प्युटरवर सुरक्षितपणे सेव्ह केलेली एक युनिक डिजिटल चावीच जणू. यात आपल्याला कोणताही पासवर्ड लक्षात ठेवायची गरज नाही.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही पद्धत फिशिंग हल्ल्यांपासून पूर्णपणे संरक्षण देते. आता हे काम कसं करतं ते पण खूप सोपं आहे. जेव्हा आपण नोंदणी करतो तेव्हा आपलं डिव्हाइस 2 चाव्या तयार करतं, एक पब्लिक आणि एक प्रायव्हेट. पब्लिक की वेबसाईटला दिली जाते आणि प्रायव्हेट की आपल्या डिव्हाइसवरच सुरक्षित राहते. लॉग इन करताना वेबसाईट एक कोड पाठवते जे फक्त त्या डिव्हाइसवरील प्रायव्हेट की वापरूनच सोडवता येतं. यामुळे पासवर्डची देवाणघेवाण कधीच होत नाही. तर मग मूळ प्रश्न हा आहे की ज्या पासवर्डवर आपण इतके दिवस अवलंबून होतो तेच आता आपल्यासाठी एक धोका, एक जबाबदारी बनत चालले आहेत. मग खरंच पासवर्डचा युगाचा हा शेवट आहे का? चला, तर मग या संपूर्ण चर्चेतून आपण 3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवूया. 1. 15 पेक्षा जास्त अक्षरांचे युनिक पासवर्ड तयार करण्यासाठी पासवर्ड मॅनेजरचा वापर करा. 2. प्रत्येक महत्त्वाच्या अकाउंटवर 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन आजच्या आज सुरू करा. आणि 3. जिथे शक्य असेल तिथे पासकीज सारख्या नवीन आणि सुरक्षित तंत्रज्ञानाचा अवलंब करा. कारण आपली डिजिटल सुरक्षा आपल्या सवयींवरच अवलंबून आहे.